नमस्कार 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 मित्र हो, मी अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किंग प्रस्तुत गुप्ते तिथे गुप्ते. आज आपल्या धारदार खुर्चीत बसायला येणार आहे अशी एक व्यक्ती ज्यांनी खऱ्या अर्थाने खुर्चीची आराधना केलेली आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या खुर्चीपासून ते आमदारकीच्या खुर्चीपर्यंत सगळ्या खुर्च्यांवर त्यांचा दावा आहे आणि डोळा सुद्धा आहे. अतिशय कमी काळात त्यांनी खूप निवडणुका लढवल्या. त्यांना मतं फार मिळाली नाहीत, पण प्रसिद्धी मात्र भरपूर मिळाली. पण त्यांचं खुर्चीवरचं प्रेम आजही कायम आहे. कवी मनाचे नेते, कंदी पेढे विक्रेते, निवडणुकीत नाही पण मनाने कायम विजेते, अभिजित बिचुकले या अवलिया आणि कलंदर माणसाचं जोरदार टाळ्यांनी स्वागत. काय गाणं लावलंय, काय धरळा धरळा म्हणजे धुरळा, जसा माणूस जसा पर्सनॅलिटी तसंच गाणं लावलंय की नाही. आज तुमचं सगळं खुपणं आम्ही ऐकून घेणार आहे आणि आमचं पण खुपणं तुम्हाला सांगणार आहे. फिरूया ती खुर्ची कधी? राज ठाकरे साहेब, नारायण राणे साहेब, संजय राऊत साहेब असे हे जे राजकारणी लोक आहेत, हे ज्यावेळेला बघतील की आम्ही ज्या खुर्चीवर बसून इंटरव्ह्यू देऊन गेलो त्या खुर्चीवर त्यांनी परत अभिजित बिचुकले सारख्या अजूनपर्यंत निवडणूक न जिंकलेल्या अशा माणसाला आणि त्यांनी इथे आणून बसवलेलं आहे. पण काही काही लोक भीतीने निवडणुका लढलेच नाहीत. मी लढतो, माझे पैसे खर्च करतो, मग लढणं महत्वाचं आहे. पण मला काही घाबरायची गरज नाही ना. मला त्यांचे फोन नाही ना, तुम्ही बिचुकलेंना कसं बोला असं नाही ना. नाही असं ते त्या उद्धव दादांना तर उद्धव दादाच म्हणतो मी. आणि त्यांचे ना आमचे किती चांगले संबंध आहेत हे त्यांनी एकदा उघड करावं. त्यांना माहिती आहे आमचे संबंध काय आहेत, कुठल्या वेळेला आम्ही काय बोलत होतो, कुठल्या वेळेला मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला ना, हे कुठल्याच लोकांना माहिती नाहीये. काय सल्ला आणि काय होतं, एक नाही सल्ला काय दिला होता पहिलं? नाही, तुमचा माझा मॅच होतो का बघू? नाही, आमचं गोपनीय होतं ते. 2006 ला सल्ला दिला होता. अच्छा. आणि तो सल्ला तिकडे दिल्यानंतर ओके, तो काही माझा नव्हता. बर. आमचे बाबा जे आहेत ते आध्यात्मिक गुरु होते. बर. आणि त्यांच्या शिष्यांच्या यादीमध्ये खूप मोठी लोक येऊन गेली. मग तुम्ही त्यांना सल्ला दिला म्हणून मग राज ठाकरेंनी शिवसेना सोडली का? नाही, 2006 साली तो त्यांचा दोघांचा विषय आहे. अच्छा अच्छा. माझा फक्त आता उद्धव दादांशी संबंध होता, म्हणजे त्यांच्याबद्दल मी बोलतोय. म्हणजे राजकीय नेते ते वाटतच नाहीत. आणि मला जर विचाराल तुम्ही तर तसे ते भोळे वाटतात. कलाकार भोळा असतो, त्याला टाळ्या पाहिजे असतात, बरोबर नाही का? तुम्ही म्हणालात की अतिशय चांगले माणूस आहेत ते काही नेते होऊ शकत नाहीत. मग आता तुम्ही पण चांगला माणूस नेता होऊ शकत नाही असं नाही म्हटलं. बरं, काय म्हणलं? उद्धव दादा हे तसे मला सारासार विचार करता एक कलाप्रेमी आणि भोळे वाटतात. बरोबर. नेते ते जनतेने ठरवायचं असतं. अच्छा. ते माझ्याबद्दलही जनता ठरवायची. तुम्ही मला विचार, मी बरोबर आहे, तुमच्यावर भाऊ आहे, तुम्ही मलाच सांगा काय मी सांगतो तुम्हाला. तुम्ही असं म्हटलं पाहिजे. काय म्हणायचंय? तुम्ही असं म्हणा की चांगला माणूस असून चांगला नेता होणार अभिजित बिचुकले पहिला असणार. पण त्या लोकांनी मतदान देऊन मला तिथे पाठवायचं आहे ना. ते पाठवणार म्हणणे, तुम्हाला कॉन्फिडन्स नाही तर मग मी गेल्या जन्मी राजा होतो आणि आता माझा तोरा बघायचा तर राजाचाच असतो. मी कुणाला जवळच उभं करत नाही. कारण मी कुणाचाही मिंदा नाही. बरोबर ना सातारच्या राजघराण्याचा मी मिंदा आहे, ना मी ठाकरे फॅमिलीचा मिंदा आहे. अभिजित बिचुकले स्वतःच्या मनगटाने आहे. स्टाईलिश स्टाईल, माझे सगळे स्टाईल चोरायला लागले. आणि येऊन बोला, तुमच्या दम आहे ना. ह्या विधानामुळं पुन्हा एकदा विधान करतो. जे कुणी सो कॉल्ड मोठे नेते समजतात ते दुसऱ्या कुणाच्या तरी पाठीत खंजीर खोपसून मोठे झाले. आणि अभिजित बिचुकलेला हा जो महाराष्ट्र मानायला लागला किंवा त्याच्यावरती प्रेम करायला लागला, कारण मी स्वतःच्या मनगटाने इथपर्यंत आलोय. कुणाचे जोडे उचलायला जाणार नव्हतो आणि गेलो नाही. त्याला म्हणतात स्वाभिमानी. पण आता पुढच्या खुपण्याकडे येताना शाहरुख खान, सलमान खान,
सुद्धा तुमचा लुक कॉपी करतात अशी तुमची सतत एक तक्रार असते. नाही, माझी तक्रार त्यांच्यावर तुम्ही काही कॉपीराईट भंग केल्याची केस वगैरे का टाकत नाही? नाही नाही, हे असं करू नये. कॉपी कुणाची केली जाते? हा. तर मला असं वाटतं की पूर्वीच्या काळी आम्ही लहान होतो नाही, किंवा मुख्य म्हणजे ते कॉपी करतात असं तुम्ही म्हटलंय का नाही म्हटलंय? बऱ्यापैकी जर तुम्ही झुमे जो पठाण हा. जे गाणं ऐकलं, बरोबर. झुमे जो पठाण मेरी जान, तर त्याच्यामध्ये कित्येक लोकांना तो जो दीपिकाकडे शाहरुख जातोय असा तिरकाना, तर बिग बॉस मध्ये मी जेव्हा सकाळी लवकर उठायचो किंवा उशिरा उठायचो, माझी जुल्फ जे यायची हा. हा, तर तसाच तो लुक वाटला. खऱ्या अर्थाने माझ्यामुळं आता जे काही तुम्ही आलं ते किसी का भाई किसी की जान, बरोबर. तर त्याच्यामध्ये मी बोलण्यापेक्षाही मोठमोठ्या चॅनलवरती बातमी आल्या. हा. हा, बरोबर 14 एप्रिल रोजी ह्या हम्म. ती सकाळी 12 वाजता बातमी आली. माझ्या मित्रांनी मला टाकली की किसी का भाई आणि किसी के जानचे पोस्टर लॉन्चिंग वर ते कुणीतरी तुमचं काय म्हणतात त्याला, ते आजकाल ट्रेंड आहे त्याचा ट्विटर, हा, ट्विटर. तर ट्विटरवरती तो फोटो प्रकाशित झाला. बर. आणि जर सलमानच्या ऐवजी माझा फोटो त्याच्या चित्रपटावरती जर असेल हा. तर त्यानं जाऊन IT सेलला कंप्लेंट करायला पाहिजे होती. हा. ओके, बरोबर. तर माझा फोटो दुसऱ्यानं कुणी वापरला ना, तर मी जाईन तक्रार करीन, बाबा बरोबर. हा कोण आहे माणूस आहे, याचं बघा का माझा फोटो वापरतोय. बरोबर. पण तो फोटो आल्यानंतर बातम्या बनल्या हा. मीमच्या. हा. हे अभिजित बिचुकले, हे अच्छा. अभिजित बिचुकलेचं यश. बरोबर. हा, आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजे खुर्ची फिरवायची. तुमच्यासाठी अगदी कॉमन लोक जे आहेत ना, कॉमन मॅन, सामान्य जनतेचे बाईट्स तुमच्यासाठी आणलेले आहेत. तर तुम्हाला आम्ही ते बाईट दाखवणार आहोत. त्यासाठी खुर्ची फिरवा. अभिजित बिचुकले माहिती आहेत? कोण अभिजित बिचुकले? अभिजित बिचुकलेंबद्दल काय वाटतं तुम्हाला? तो न्यूजवाल्यांबरोबर भांडला तोच ना? अभिजित बिचुकलेंबद्दल काय वाटतं तुम्हाला? अभिजित बिचुकल्याबद्दल मुळात त्यांचा स्वभाव तुटणार आहे, तर त्यांच्याबद्दल काय बोलायचं? अभिजित बिचुकलेंबद्दल काय बोलाल? कशाला ते एकसारखे इलेक्शनला उभे राहतात कळत नाही. अभिजित बिचुकलेंबद्दल काय वाटतं तुम्हाला? मध्यंतरी त्यांनी एक गाणं केलं होतं, कशाला केलं होतं काय कळत नाही. मला वाटतं तो थोडा जरा जास्त शो शायनिंग करतो. अभिजित बिचुकलेंबद्दल माहिती का? नाही सर, अभिजित बिचुकल्याबद्दल काय बोलाल? असं काय म्हणणं आहे यांचं सगळ्यांचं? यांच्यासाठी तर मी लढतोय हा. आणि यांना जर मी कळत नसेल तर यांचं जगणंच व्यर्थ आहे. ह्यांच्यापेक्षा किडे मुंग्या बरी. पण मी काय केलंय? अशी जी मतं देतात, गाणं केलं कशाला केलं, ह्याला बायको तरी किंमत देत असेल का घरी? आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजे मॅजिक बॉक्सची. पाहूया काय आहे या बॉक्समध्ये. मी यांना काय सल्ला द्याल किंवा यांच्याबद्दल खुपणारी एखादी गोष्ट. राज ठाकरे, तुमचे राजदादा, काय सांगाल? काय सल्ला द्याल त्यांना? नाही, काय झालंय, आमच्या दोघांची परिस्थिती एकसारखी आहे. तरी त्यांच्याकडे 13 जण आमदार आले होते एकेकाळी. हा, आणि माझं अजून खातं उघडायचंय. बरोबर. हा, आम्ही ना दोघही बरोबर बिनधास्तपणे लोकांच्या प्रश्नांसाठी लढतो. आणि मी तर लढतोच. बरोबर. आता सध्या त्यांची जी भूमिका आहे थोडीशी भाजप धार्जिनी झालेली आहे असं मला वाटतं. म्हणजे जो काही मी अभ्यास करतो, ज्या काही बातम्या मी बघतो वगैरे वगैरे वगैरे, कारण या व्यक्तीनेच मला सगळ्यात पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंकडे नेलं होतं. अच्छा. हो, हे मी विसरलो नाही. 98 साली आम्ही दोघं भेटलो. म्हणजे माझी स्मरणशक्ती अतिशय तल्लक आहे. आणि त्या दिवसापासून आम्ही एकमेकांना ओळखतो, आहे की नाही? आणि काय होतं की थोडस ना प्रगल्भतेचं राजकारण त्यांनी केलं असतं तर ते आणखीन पुढे गेले असते. आणि मी वयाने त्यांच्यापेक्षा 10-12 वर्षांना लहान आहे. त्यामुळे तो गॅप मी भरून काढतोय. मला जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत खऱ्या अर्थानं. बरोबर. तो गॅप तुम्ही भरून काढताय. त्यांचं प्रेम पण आहे तुमच्यावर. तुम्ही मनसे का नाही जॉईन करत? माणूस म्हणून पण तुम्ही मनसे जॉईन का नाही करत? मी तेच बोललो, बोलावून आल्याशिवाय नाही. आपण स्वतः इतकं एक काय म्हणू की रिजिड व्हायचं, एका ठिकाणी फर्म व्हायचं की तुम्हाला लोकांचं बोलवणं आलं पाहिजे.
आणि म्हणून तर मी माझा स्वतःचा पक्ष लॉन्च करतोय ना आता. हा. आणि आपल्या ह्या इतक्या सुंदर नाही, नाही, पण व्यासपीठावर थांबा ना, पक्ष लॉन्च करायच्या आधी इतके कशाला कष्ट घेताय? आपण माध्यमातून सांगूया की त्यांना. या माध्यमातून राजसाहेबांना तुम्ही आव्हान, तुम्ही बरं मी करतो तुमच्या बाजूने नाही, आव्हान. मी नाही, आता मी करतो की. मनस्थितीत नाही, मी कुणाबरोबर काम करत नाही आणि मला कामच करायचं असतं ना. हा. नाही, तर नाही, पण मग- तुम्ही आता म्हणला, हे बघा राजसाहेब, ऐका आता, तुम्ही राजसाहेब नक्की आमचा कार्यक्रम बघतात, कारण हो, त्यांनी बघतात, यांनी बघतात. अख्ख्या शेड्यूलची सुरुवात त्यांनी केलेली हो, आहे. हो. त्यामुळे ते बघत असणार आहेत, त्यांचे घरचे पण बघत असणार आहेत. होय ना. तर राजसाहेब, मी तुम्हाला प्रेमाने सांगतो बघा, हे छोटा भाऊ आहे तुमचा, राजदादा म्हणतो तुम्हाला. ते तुमच्याशी जवळ किती आहे ते माहितीच आता सांगितलेलंच आहे. तुमचं त्याच्यावर किती प्रेम आहे ते त्या त्या लहान भावाने सांगितलेलं आहे. असं असताना फक्त त्यांना एक सन्मान, ते आत्मसन्मानासाठी थांबलेत. तर तुम्ही ताबडतोब त्यांना तुम्ही जर का बोलवून घेतलं तर ते पक्षप्रवेश पण करतील. मी तुम्ही असं कुठं म्हटलोय पण? हा, आता म्हणलात की. नाही, मी कुठं म्हणतोय? बोलावल्याशिवाय जाणार नाही म्हणलात. आम्ही कुणीही असलं तरी. आणि मग बोलवल्यावर तेही- जाणार ना. नाही, त्यांनी यायचंय. ज्यांना कुणाला माझ्या लेडी मुख्यमंत्र्याची संकल्पना आवडेल, ज्यांना अच्छा. कुणाला, त्यांनी अच्छा. मला सपोर्ट करा आणि ह्या अच्छा. राज्याची धुरा माझ्याकडे द्या. एकनाथ शिंदे. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर, असं मी म्हणतो. युद्ध आहे राजकारण. राजकारणामध्ये काही गोष्टी माप असतात. सातारकर म्हणून त्यांचं अभिनंदन. आणि काही ठिकाणी तुम्ही कामाचा जो सपाटा लावलाय तोही ठेवा. आणि सल्ला असा देईन, जर जी गादी आहे आपली मुख्यमंत्री पदाची, ती जर सरळसोटपणे एका महिलेला द्यायची असेल तर तुमच्या सुनबाईला द्या. त्या म्हणजे माझ्या सौभाग्यवती अलंकृताजी बिचुकले यांना आपण महाराष्ट्राची पहिली महिला मुख्य बनवूया. चला आपण करूया राडा आणखीन. काय व्हायचंय? घ्यायचं कुणाला घ्यायचं? हा, आता केलंय ना, करून दाखवू पुढचं. आणखीन. पुढचं नाव शाबास. देवेंद्र फडणवीस. देवेंद्रजी, तुम्हाला सल्लावजा मला जे काही गोष्ट खूपते ती सांगतो. हा. आपण म्हणता की मी सगळं करून दाखवीन, मी पुन्हा येईन. उद्धव ठाकरेंना म्हटलात की करून दाखवलं, मग हे आम्ही करून दाखवलं, मग करूनच दाखवायचं आहे ना. तर माझ्या साथीला या. त्या ठिकाणी पहिली महिला मुख्यमंत्री करण्यासाठी मला मदत करा, जशी एकनाथ शिंदेना केली तशी. ओके, हा. ही गोष्ट खूपते. शिवरायांच्या वैचारिक वारसाची पत्नी, त्यांना या मुख्यमंत्री करून दाखवा. पुढचं नाव आहे शंभूराजे देसाई. उदयनराजेंनी त्यांच्याच मालकीच्या इमारतीवरती त्यांचं एक चित्र काढलं. त्याच्यावरनं इगोचं वार सुरू करून हे जे साताऱ्यामध्ये काही वेगळंच राजकारण करायचं बघतायत हे, त्यांना स्पष्ट भाषेत तुमच्या खुपणाऱ्या गोष्टी सांगतो की आमचं जे शिवतीर्थ आहे, पोई नाका आहे, तिथं जो आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तिथं आम्हाला फक्त महाराजांचा पुतळा, पोई नाका एवढंच हवंय. आम्हाला कुणाचंही दुसऱ्याचं नाव तिकडं नको, तिथं नको. बाकीच्या भरपूर जागा पडल्यात ना तुम्हाला, बस. आता आता शेवटचं नाव आहे, फार इंटरेस्टिंग आहे. एकदम तयारीत, श्वास रोक के बैठो. इंग्लिश मध्ये होल्ड युअर ब्रेथ. बरोबर आहे? शाबास. काय करायचं यांचं? आता ह्यांना सल्ला द्यायचा, यांचं खोपडं सांगायचंय. महाराज उदयनराजे भोसले. करेक्ट. आम्ही खऱ्या अर्थानं भाऊच, गुरुभावही आहोत, मनानेही भाऊ आहोत. तेच मी सांगेन की 20-22 वर्षापूर्वी मी उदयनराजेंना काय बोललो होतो आणि ते मला म्हटले की लहान आहेस तू, खूप कष्ट करावं लागतं. मग मी म्हटलं की बाबा यांची काय मनस्थिती तशी नाहीये. आणि मग 2004 सालापासून मी स्वतः त्यांच्या विरोधामध्ये प्रत्येक निवडणूक लढलो आणि स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून मी साताऱ्याची आयडेंटिटी जगभर नेली. आणि ह्याच्यावरती एकच उत्तर सांगेन मी, उदयन दादा, अजूनही वेळ गेलेली नाही. मी काय बोलतोय हे लक्षात ठेवा. मानव हा जन्मानं नव्हे, कर्मानं मोठा होतो. लाईक अभिजित बिचुकले. अशा प्रकारे हा मॅजिक बॉक्स राऊंड संपलेला आहे.
अभिजितजी, तुम्ही आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभे राहिले, अजून बऱ्याच मोठमोठ्या नेत्यांच्या मतदारसंघात तुम्ही फॉर्म भरले. बाहेर लोक म्हणतात बिचुकलेंना जिंकायचं नसतं, फक्त चर्चेत राहायचं असतं. मग मला जर चर्चेत राहायचंय तर तुम्ही जावा, तुम्ही राहावा. तुमच्यात काही दम नाही का? त्याला उद्धव दादांचे माझे संबंध होते म्हणून. हा. हे जे बोलणारे मग असतात उद्धव ना, त्यांनी संबंध होते तरी का उभे राहिले मग तुम्ही? माझं स्ट्रगल माझ्याशी आहे. मी माझी लढाई माझ्याशी लढतो. कधीही एखादी मोठी गोष्ट करायची असेल ना, हा, तर पहिल्यांदा त्या माणसाला भीती वाटते. हा, नातेसंबंध जर तुमचे चांगले असतील हा. तर ती भीती नसते. अच्छा, आणि लोकशाही हे माध्यम, हाऊ टू युटिलाइज द डेमोक्रेसी, अच्छा. आय प्रॉपरली युजिंग दॅट वर्ड अँड द सिस्टीम. शाबास. लोकशाहीने गेलो मी. वा. मी त्यांचा मिंदा नाहीये. हा. आणि गंमत अशी झाली की काही अंशी हम्म. त्या ठिकाणी माझ्यामुळं आदित्यचं जास्त नाव झालं. अच्छा. पण मातोश्रीवरनं तुम्हाला फोन आला की नाही, की असं कसं करता तुम्ही, काढा ना, मागे घ्या की, बिनविरोध मस्तपैकी. नाही, प्रेमानं चाललं होतं सगळं. ह? पण त्याच्यानंतर मी फोन स्विच ऑफ करून गुप्त झालो होतो. अच्छा. हो, माझे जे मित्र सहकारी होते त्यांच्याकडे ही माणसं आली हो. आणि दम मला दे. नाव मला एका माणसाचं नाव घ्यायचंय. हा. अमोल हम्म. अमोल कीर्तीकर. बर. या माणसानं मला वरळीच्या आपला जो समुद्र किनारा आहे हा. तिकडे हा. आम्ही पहाटे काहीतरी 2:30-3 वाजता तिथं भेटलो. अच्छा. अमोल कीर्तीकरांबरोबर 50 एक लोक असतील बर. आणि त्यांच्या गाड्या वगैरे तिकडे लागल्या. हा. बहुतेक त्यांना माहिती होतं मी तिथं आहे हा. आणि मी अर्ज राहिलाय आणि सगळ्या चॅनलला माझ्या बातम्या आल्यात म्हणून मी काही जेमतेम मित्र त्या आपल्या चाळीतले वरळीच्या त्या आम्ही तिथं बसलो होतो आणि ते आले लोक. म्हणजे त्या माणसांना म्हणजे खूप सुंदर झालं ते. ते बोलले की अभिजित दादा, हम्म. नाही तुम्ही ऐकलं नाहीत, हम्म. पण खरंच तुम्ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जो काही विरोध केलात, हम्म. हा, हा. तुमचं स्वागत आहे मुंबईमध्ये. हा. ज्यांच्या नशिबात असेल त्यांना होईल. हा. पण आम्ही आज तुम्हाला प्रेमानं जी मिठी मारतोय, हा. अमोल कीर्तीकर म्हटलेले आहेत. बर. आणि त्यांनी जे मस्त स्वागत वगैरे केलं हा. की म्हणे कीप इट अप. अच्छा. हा. वा, हे ज्याचं चांगलं नाव निघावं त्याचं चांगलं नाव निघावंच, बर. आणि ज्याचं वाईट आहे हम्म. त्याचं काढायचं एकदा शिवाजी पार्क वरती. हम्म. असं काढणार आहे ना. हम्म. जर आता सुद्धा मला एकनाथ शिंदे साहेबांनी जर परमिशन दिलं, हम्म. हा, तर अशी लोक मी पकडून त्यांना काळ्या पाण्याच्या सजेवर पाठवीन. अरे वा. हा हा, ज्यांनी माझ्या प्रदेशाचं वाटोळ केलं. तुम्ही खुपते तिथे गुप्तेच्या माध्यमातून एकनाथ शिंदेपर्यंत असा संदेश देताय का की तुम्हाला त्यांच्या आघाडीत सामील व्हायचंय म्हणून? काय संबंध? तुम्ही महिला मुख्यमंत्री बनवण्यासाठी माझ्या पत्नीचं नाव हम्म. जर कुणी आता घ्यायला तयार असेल, हा. आणि मी तर करणारच आहे, मी तर खेळ करणारच आहे. आणि अबकी बार अभिजित बिचुकले सरकार, हाय शाबास. आणि माझ्या महिलांना मोठं करायचंय मला. हम्म. आणि पुढे जात असताना आता इतकी छान छान विषय इतके झालेले आहेत, तर गावाकडे अशी फेज आहे की हा अमुक अमुक माणूस हा गुलालाला महाग आहे. गुलाला महाग आहे म्हणजे गुलाल ज्याला लागत नाही तो. अच्छा, हा, असं म्हणजे स्ट्रगलर आहे हा? पॉलिटिक्स मध्ये. असं असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. पण आमच्याकडे आमचा मंच जो आहे हा जसा खुपणाऱ्या गोष्टी सांगणार आहे तसं खुपणं ऐकणारा आणि खुपण्यावर फुंकर घालणारा देखील आहे. त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की अजूनपर्यंत जरी निवडणुकीमध्ये तुम्हाला तसं यश आलेलं नसलं तरी ते जर का आलं तर कोण आनंद होईल, काय आनंद होईल, तो आनंद आजच्या तारखेला, आजच्या दिवसापुरता का असेना, तुम्हाला द्यावा. अभिजित बिचुकले साहेब यांचा अलंकृता वहिनी एक टर्म मुख्यमंत्री झाले असं म्हणा, कारण त्यांना पहिलं कधी आपलं ठरले. पण आता तुम्ही झालेला आहात मुख्यमंत्री, त्याच्यानंतर कसं बरं. तर आता तुम्ही त्याच्यानंतरचं 4 शब्दाचं भाषण आता मुख्यमंत्री म्हणून करा बघू या लोकांना तुमच्या, की तुम्ही वचन द्या. आपण जे वाचतो, मी अभिजित वामनराव आवाडे बिचुकले हा संविधानाला मानून
सर्व धर्मांना साक्षी ठेवून त्यांच्या गुरूंना मानून शपथ घेतो की माझ्या भूमीला असलेलं जे चारित्र्य आहे, संपन्नता आहे, ह्याच्यामध्ये उन्नती आणि प्रगती करण्यासाठी मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत संपूर्ण समाज मानव जातीचं, जाती धर्मांना थारा न देता, फालतू गोष्टी या धर्माच्या त्या धर्माच्या न बोलता मानवता जातीला शोभेल असं संपूर्ण विकासाचं कार्य करणार आहे. आणि ह्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांची लोकशाहीमध्ये साथ हवी. हे बात आहे. तुम्ही एक उत्तम चित्रकार आहात, पण राजकारणाच्या नादाने त्या कलेकडे दुर्लक्ष केलं हे लोकांना खुपतं. आज एखादं चित्र काढावं. मी चित्रकार नाहीये, हं? मी संगीतकार आहे, अच्छा, मी बरं. गायक आहे, हा, मी लेखक आहे. बरं. मग तुम्ही गायक संगीतकार आहे, तर आता एक गाणं झालं पाहिजे. 100%. हा, या निमित्ताने आपण एक गाणं ऐकूया आता. माझं स्वतःच. नाही, ते नंतर करूया. बस ठीक आहे, चालेल. 2 माणसांना मी खरं तसा आदर्श मानतो हा. अलीकडच्या काळामध्ये. हम्म. बच्चन साहेब, हम्म. त्यांना कुटुंब कसं चालवावं, समाज कसा हँडल करावा आणि मुलांसाठी पिता कसा असावा हे बच्चन साहेबांनी आम्हाला चांगलं शिकवलं. हम्म. आणि दुसरा म्हणजे शाहरुख खान. हा. शाहरुख खान बद्दल मी नेहमी असा विचार करतो की तो मुंबईमध्ये आला, पाठीमागं जी परिवारामध्ये एक कार्यक्रम होता, हा. जिना इसी का नाम है, हम्म. फारुख शेख करायचे, बरोबर. तर त्याच्यामध्ये शाहरुखने सांगितलं की मला काहीच नव्हतं हम्म. आणि आज त्याच्याकडे मन्नत आहे. मग मला सांगतो की तुझ्या आई वडिलांनी तुला सगळं शिक्षण चांगलं दिलं, खाणं पिणं चांगलं दिलं, तुझे हात इतके मऊ आहेत, व्यायाम करत नाहीस, बरोबर. हा, मग तू का शाहरुख पेक्षा मोठा होत नाहीस? बरोबर. असं ते सगळं आहे. हा. अलीकडचे ते आदर्श आहेत माझे. बरं. तो पत्नी बरोबर खूप चांगले वागतात हे दोघही लोक, बरोबर. बरं. आणि मग देव करो मी माझ्या बंगल्याचं एका मजल्याचं काम गौरी खानला देणार आहे. अच्छा. तिनं जर कबूल केलं हा. तर माझ्या इंटेरियरचं एका मजल्याचं काम हा. मी बाकीचं गौरी नाही. खानला 100%. एक- नाही काय अहो, त्यांच्या फिया भरपूर असणार आहे, होय, ते मग फी परवडली पाहिजे ना. हा. हा, आणि 5 मजल्याचं जर दिलं हा. तर ह्या भगवंताची नटेश्वराची जर माझ्यावर कृपा झाली हा. तर जो माझा चित्रपट येतोय हा. तो हिट होईल. अच्छा, त्याच्यात शाहरुखला घेतलंय का? माझा चित्रपट आहे. नाही, मला वाटलं काय घराचं काम गौरीला दिल्यामुळे चित्रपटात काम शाहरुखला दिलं. नाही, सगळं असं कसं भव्य दिव्य झालं पाहिजे. अच्छा, असं. बरं, मग गाण्याचं काय झालं ते? गाऊया. आयुष. जानम देख लो मिट गई दूरियां, मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ. देख लो मिट गई दूरियां, जानम देख लो मिट गई दूरियां, मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ. कैसी सरहदें, कैसी मजबूरियां, मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ. बावा तोडलेस, मित्रा जिंकलेस, माझा सातारचा सलमान खान, साताऱ्याचा अभिजित बिचुकले. शाबास. आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायर राऊंडची. खरी शिवसेना कुणाची, शिंदेची की ठाकरेंची? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जर असेल तर ती शिवसेना कुणाचीच नाही, ती फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची असेल. नाही, पण शिंदेची का ठाकरेंची? शिवरायांची शिवसेना येणाऱ्या काळामध्ये ते सिद्ध आम्ही करू. तुम्ही स्वार्थासाठी त्यांच्या नावाचा कसा काय वापर करू शकता? मी तर करतच नाही, पण मी वैचारिक वारस आहे. कुठला पराभव जास्त जिव्हारी लागला, वरळीचा का कसब्यातला? नाही, जिवारी वगैरे काय लागत नसतं.
होय ना? मला असं वाटतं हा. अजितदादा 4 वेळा उपमुख्यमंत्री राहतात, मुख्यमंत्री बनतच नाहीत. हा. त्याच्यापेक्षा हे बरं आहे, होय. त्यांच्या जिवारी जास्त लागायला पाहिजे. महाराष्ट्रातला खरा कविमनाचा नेता कोण? रामदास आठवले का अभिजित बिचुकले? नाही, 100% मी. कारण आमच्या मित्रांनी सरासरी मला वाटतं 98ला माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं, ती तारीख सांगतो हम्म, आणि मग शाण्यानी बोलावं माझ्याबद्दल कुणीही. 23 मे 1996. हम्म, क्षितिज, इन इंग्लिश द हॉरिझॉन. क्षितिज पहिलं स्वप्न मी दाखवलं, हम्म. बालकविता संग्रह केला 23 मे 1996. हम्म. त्यामुळे मला लोक कवी मनाचे नेते असं म्हणायला लागले आणि ते ब्रीद वाक्य झालं माझं. हा, जसं बऱ्याच गोष्टी असतात, नको बोलायला. तुम्ही तुमच्यापेक्षा मोठी लोक म्हणून ज्यांची ज्यांची नावं घेता ना, ते सगळे पृथ्वी तलावर नसलेलेच असतात. तुम्हाला पृथ्वी तलावरचा कोणतरी एखादा माणूस कुठल्या तरी एखाद्या बाबतीमध्ये तुमच्यावर मोठा आहे असं वाटतं का? नाही, नाही नाही. नाही माझी लढाई माझीशी आहे. नाही बरोबर. अभिजित बिचुकले कवी, हं. अभिजित बिचुकले गीतकार, हं. अभिजित बिचुकले संगीतकार, अभिजित बिचुकले सामाजिक कार्यकर्ता, हं. अभिजित बिचुकले राजकीय नेता. हां. मी माझ्याशी लढतोय. नशीब यांनी ना काही लिहिलेलं नाही की चांगला संगीतकार कोण, अवधूत गुप्ते का अभिजित बिचुकले, असं विचारलं नाही नशीब माझं. चांगला गायक कोण वाटतो, अवधूत गुप्ते का अभिजित, नाही तर मला अवघड झालं. नाही, मी स्टायलिश. हा म्हणजे बरोबर. मी कानसेन असल्यामुळं, संगीताचं शास्त्रीय नॉलेज नसल्यामुळं हं. मी जी शब्दफेक करतो ना, ती समोरच्या माणसाला दिलखेचक वाटते. काय समज. आणि हे आपण सिद्ध करू शकतो, आपण दोघं. नाही नाही नाही, सिद्ध झाले. हे सांगतो तुझे देख के मेरी मधुबाला, हा. मेरा मन ये पागल झाला. वा वा. हे जे मी फिल्ड देतोय ना, हा. हे नाही आलं त्यावेळेला. नाही आलं. तुझे देख के मेरी मधुबाला, मेरा मन ये पागल झाला. Correct. हे राहिलं तूने माझं एक बार करायचं. हंस के जो बोला, मन पंछी बन के डोला. सर तुम्ही आधी भेटायला पाहिजे होतं बिचुकले, गाणं काय चांगलं झालं असतं त्यावेळेला. माझं कम नशीब. जाऊ दे. आता करूया नाही नाही करूया आता. आता भविष्यात. आता आता थांब, आता मी ते करणारच आहे. शाबास. साताऱ्यातलं सगळ्यात मन मिळावू नेतृत्व शिवेंद्रराजे भोसले का उदयनराजे भोसले? म्हणजे त्या दोघांपैकी सांगायचंय. पर्याय आम्ही दोघांचं दिलेत. आता आम्ही तुमचं नाव तर देतच नाही ना. खऱ्या अर्थानं साताऱ्याची ओळख हम्म, मी करून दिली, कारण शिवेंद्रराजे फक्त तालुक्यापुरते मर्यादित आहेत बरोबर आहे. आणि एकेकाळी ते राष्ट्रवादीमध्ये होते आणि त्यांना विनाशकाली विपरीत बुद्धी आली. मित्र म्हणून म्हणतोय, ते मंत्री होण्याच्या ऐवजी भाजपमध्ये गेले. ह्याला म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. आणि उदयनराजे काय, ते काय काय बोलतात, काय करतात. उदयनराजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराने जन्माला आला. हा. इथं भाग्य लागतं. कुठं भांडताय तिथं? हम्म, हा? हम्म. त्या जाग्यांवरनं गोट्या खेळताना सुद्धा आम्ही लहानपणी एवढे भांडलो नव्हतो. तुमच्या बायको व्यतिरिक्त आणखी कुठली महिला नेता मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं? पंकजा मुंडे की सुप्रिया सुळे? नाही, नाही. बिलकुल नाही. का नाही त्यांना इतक्या दिवस केलं त्यांच्या नेत्यांनी? आता मी बोलून मोकळा झालो 2009ला. बरोबर. मीच नेहमी बोलतो, म्हणून तुम्ही जर कॉपी करणार असाल हम्म, तर आमच्या माता भगिनी ज्या हुशार आहेत, ज्या सुसंस्कृत आहेत, हम्म, ज्या कष्टकरी आहेत, त्यांना माहिती आहे अभिजित बिचुकलेच पहिला बोलला होता. हम्म. होऊन जाऊ द्या, या लोकशाही आहे. होय ना. हा. नाही पण आता जर का आता त्या अध्यक्ष तर झालेल्याच कार्याध्यक्ष, तर जर का सुप्रिया सुळेंना आता त्यांनी जर का मुख्यमंत्री केलं, नाही, त्यांच्याकडे ताकद आहे, हा पण ते त्यांना शक्य नाही. ते बिचुकल्यांना शक्य आहे. आता अच्छा. ते सिद्ध करून दाखव पण रणांगणात. नाही पण समजा असं तुम्ही आता तुमच्या अलंकृता वहिनी मुख्यमंत्री होण्याच्या आधी दुसऱ्या कोणत्या तरी पक्षाने दुसऱ्या कोणत्या तरी महिलेला जर का मुख्यमंत्री करून टाकलं, तर तुम्ही काय करणार? कसं टाकणार आहेत? जावा ना, इलेक्शनला सामोरं जावं लागेल ना 2024ला. असं कसं टाकणार आहेत? म्हणजे आता एकनाथ शिंदेना बाजूला करून कुणाला महिला मुख्यमंत्रीला करायचं आहे का? अच्छा हा, ते ते नाही. होऊ शकतं बाबा. हा. हा, ते होऊ शकतं. मीच ही पण नाहीतर 2024 ला तर आपल्या इलेक्शनच आहे ना. इलेक्शन आणि हा, सगळ्या जे सीट काय आपल्याच असेल ते येणार आहेत. लोक, नाही, लोक ठरवतील ना. हा, बरोबर आम्ही आहे. आम्ही स्वतःला शाणे म्हणत नाही. नाही. हा, लोकांपुढे मी येईन, माझी मतं मांडीन हा. आणि 288 जागा लढत असताना जितक्या संख्या माझ्या जास्त येतील, मॅजिक फिगर 150 होऊ शकतं, अरे होऊ वा. शकतं. नाही, बरोबर होऊ शकतं. हा, इम्पॉसिबल वर्ड इज ऑलवेज गोइंग टू से हा. आय एम पॉसिबल, आयुष. बट यू हॅव टू बी अ व्हेरी हार्ड वर्किंग हा. अँड डिसिप्लिन्ड. वा 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 वा. आणि आता वेळ झालेली आहे ती फोन राऊंडची. बघूया तुम्ही कोणाला फोन करताय. अवधूत,
खरंच सांगतो, हं. साताऱ्यातल्या माझ्या सगळ्या मित्रांनी बघितलं 6600 फोन आला, हं. 40,000 रुपये. हं. मी तो साताऱ्यामध्ये पहिल्यांदा खरेदी केला होता. हं. आणि त्याच वेळेला आमची आई हं. ती आजारी होती. हं. आणि पुण्यामध्ये येत होतो मी ह्याच नादांमध्ये आपल्या संगीताच्या ह्याच्या नाही का. हं. आणि ती गेली अच्छा. आणि सगळंच गेलं आमचं. हं. त्यामुळे ते आता मी जिवंत आहे ना, फक्त काहीतरी करण्याच्या इच्छेने हं. अक्षरशः मी त्याच दिवशी गेलोय. हं. 10 वर्षाचा होईपर्यंत मला कडेवर घेतलंय त्यांनी. मला 10 वर्षाचा होईपर्यंत असं ते पुढं असा पदर असतो तो बायकांचा, तो निर्या वगैरे म्हणतो आपण, तिथं ते टाकायचं आणि तिथं बसवलंय मला त्यांनी. त्यांना फोन करणार. काय बोलू. 1992 साली सेंग सोला म्हणून काहीतरी आपण साजरं करतो संक्रांतीच्या आधीच्या दिवशी. आणि ती चव मी सांगतो, त्या दिवशी मी कमीत कमी सकाळपासून संध्याकाळपर्यंत 9 भाकरी खाल्ल्या होत्या 1992 ला. जो सेंग सोला आईनं केला ना, आई तू केलास ना, ती चव नाहीये. मटकीची भाजी नाही, योग्य सातपुते अजूनही आई म्हणतो, किती किती मोठा डबा होता माझा. 4 मित्र माझे रोज जेवायचे त्याच्यामध्ये. त्या इंग्लिश स्कूलच्या इमारतीमध्ये अजूनही फक्त तू जिथं बसायचीस ना माझी वाट बघत, तिथं मी पाया पडतो. त्या सोमवार पेठेतनं जेव्हा मी जातो सातारच्या, तेव्हा इंग्लिश स्कूलमध्ये फक्त तुझी प्रतिमा शोधत असतो की तू डबा घेऊन तिथं बसलीस. तू फक्त आशीर्वाद दे बस. हे जे नाव आहे ना तुझं आहे, मला माहिती नाहीये. मी जे काय करतोय ते फक्त नावासाठी. आणि मला आज गर्व आहे, घमंड आहे तुझ्या संस्कारांची, की माझं नाव मी ॲट एनी कॉस्ट फक्त चांगलं म्हणूनच काढतो. का घेताय तुम्ही हा? पण आत्ताच शासनाने महिलांना ज्यावेळेला एसटी प्रवासात 50% सवलत दिली, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला खुपली, तुम्ही तिचा विरोध केला. हे नाही. लोकांना नाही आवडले. नाही, कोण म्हणतंय असं? मी जर विरोध केला असं म्हणत असेल ना कुणी, मी आता या रंगमंचावरनं खाली उतरतो. बर. मी काय सूचना केली, आमचे सातारकर हं. एकनाथजी शिंदे, एका अर्थानं त्या माणसाचा अभिमान सुद्धा वाटावा. बरोबर. कारण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड अकॉर्डिंग टू माय थॉट्स द पॉलिटिक्स इज द काइंड ऑफ वॉर अँड स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. ओके. एवढं फारफार इंग्लिश बोलायला आता माझं ना कौतुकाने मी आला तर काय करावं कळणं झालंय मला. आमच्या भागामध्ये म्हणजे hello, sorry, sorry, thank you. हं? माझा एक किस्सा सांगायचा अहो, कोकाटेची इंग्लिशची पुस्तकं खाली उशीखाली घेऊन झोपलोय आम्ही. शाबास. आम्हाला जमना इकडे, तुम्हाला कसं जमायला लागलं इकडे मध्ये फॉरेन मध्ये इकडे जाऊन आला. त्याच्यासाठी माझी एक खासियत आहे, मला राग आला ना तर मी इंग्लिश मध्ये असं बोलतो ना, त्या समोरच्याला ना कळणार नाही हं. की हे शब्द डिक्शनरीत कुठं लिहिलेत. कारण यू हॅव टू बी अ व्हेरी फ्लुएंट वेन एव्हर यू टॉक इन इंग्लिश. हं. येत नाही यांना, हा हे वडापावची भाषा बोलतात. आयुष्य. आणा त्यांना माझ्याबरोबर इंग्लिश बोलायला बसवा. आयुष्य. ह्यांनी वडापावचे गाडेच टाकावेत या पोरांनी, हं. एवढंच हा नेता सांगतो. आणि अभिजित बिचुकले सांगेल, हं. तुझी जर काही खासियत असेल ना, हं. हा हं. तर जा देशापर्यंत तुझं प्रोडक्ट पोचव. हं. परदेशाचा हं. नाही, तुम्ही इथंच वडापाव खाऊन मारायचं. आम्ही सो कॉल्ड वेळेला आहे ना परदेशात फिरायला जाणार, तुमच्या टाळूवरचं लोणी खाऊन. तुम्ही सांगत होतात मला 50% जे महिलांना सवलत त्याच्यावरती दिली, मी ऑब्जेक्शन घेतलं नाही घेतलेलं. तर त्याच वेळेला मी बोललो हं. की संपूर्ण राज्यामध्ये हं. विशेषतः इंग्रजी मीडियमचे जे स्कूल आहेत हं. तिथं किती फिया आहेत, हं. तर संपूर्ण राज्यामध्ये नगरपालिकेपासून हं.
कॉन्व्हेंट पर्यंत ज्या काही शाळा राज्यात आहेत त्या सगळ्या शाळांमध्ये कमीत कमी शासनाचा घोषवारा जो आहे, आर्थिक बजेट जे आहे, त्याच्या अनुषंगानं मुलींना सक्षम करण्याच्या दृष्टीनं पूर्णपणे सर्व शाळांमध्ये इंग्रजींसह. तर काही नालायक लोक आम्हाला मित्र फोन करतात, म्हणजे अहो तिथं कॉमेंट्स आली म्हणे, अहो मुलींना शिक्षण फ्रीच आहे. अरे जो असं लिहितो त्याला माहित आहे का तुझी मुलगी फक्त त्या ह्याच्यातच शिकत असेल नगरपालिकेत, पण ज्यांची हातावरची पोट आहेत त्यांना वाटतं आमच्या मुलींनी इंग्रजीमध्ये शिकावं, त्यांच्या भरमसाठ फी आहेत. अरे हे ना काय झालं तर नाना पाटेकर साहेबांचा डायलॉग मला आठवतो. अच्छा, कुठला? किडे बन गए सब रेंगते सब. हा ते झाले आता. ते नाना पाटेकरांनी बोलले क्रांतीवीर मध्ये, मी नाही बोललो. बरोबर. पण ह्यांनी मानव व्हावं. कमीत कमी आत्ताच्या पिढीनं अभिजित बिचुकल्यांचा अभ्यास करावा. वा वा वा. कारण तुम्ही इतिहासात महाराजांबद्दल वाचलंय, बरोबर, डॉक्टर बाबासाहेबांबद्दल वाचलंय, बरोबर आहे, ज्योतिबांबद्दल वाचलंय, पण त्यांच्या इथले काहीच गुण तुम्ही घेत नाही. कमीत कमी माझ्यातले तरी गुण घ्या हो, तर येणारी पिढी सुखी होईल. माहितीये का, रियालिटी. एक बाईट आहे ज्यासाठी मी खुर्ची फिरवायला सांगतो. तर यांचा एक स्वभाव असा आहे की त्यांनी माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घोषित केलं आहे आणि त्यासाठी खूप ते धडपड करतायत. आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रात असं महिला मुख्यमंत्री होण्यासाठी कोणीच नाव कोणाचं घोषित केलं नाही आणि महिलांना तसंच त्याच ठिकाणी राजकारणात दाबून ठेवलं जातं. त्यांना वरती येऊन देत नाहीत, मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू देत नाहीत. दुसऱ्या राज्यांमध्ये बघा तुम्ही किती महिला मुख्यमंत्री आहेत, पण आपल्या राज्यात एकही महिला मुख्यमंत्री आजपर्यंत झालेली नाही. आणि ह्यांचा एक स्वभाव असा आहे की ते कायम महिलांना मान देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यांचा एक स्वभाव खूप तो की त्यांच्यामध्ये कलाकार लपलेला आहे, तो कलाकार ते बाहेर काढत नाही. आणि माझी एकच इच्छा आहे की त्यांनी तो त्यांच्यामध्ये लपलेला कलाकार जो आहे तो बाहेर काढावा व कला क्षेत्रात आपलं नाव मोठं करावं, ही पण एक माझी इच्छा आहे. करेक्ट आहे ती. तिला घेऊन आधी कधी चित्रपटाला सुद्धा गेलो नाही मी. तेच जी मुलगी पहिल्यांदा मला म्हटली, मी तिला म्हटलं जर आपलं लग्न झालं तर तुम्हाला त्या ठिकाणी उदयनराजे भोसलेंच्या विरोधामध्ये लोकसभा लढायचे. आपण हारू किंवा जिंकू तो गौण आहे भाग, पण लढायचे. पहिली मान तुला मिळाला पाहिजे. आणि ती म्हटली की हो तुम्ही हे करणार असाल तरच मी तुमच्याशी लग्न करते. आम्ही एकमेकांचा फोटोही फायला नव्हता. अरे वा. म्हणून हे योग म्हणतात. प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यात चढ उतारांचा सामना करावा लागतो, पण आपल्या प्रियजनांचा आधार महत्वाचा असतो. तुमची आणि तुमच्या पार्टनरची अशी काय जुगलबंदी आहे जी तुम्हाला अनुरूप जोडी बनवते? एक दिवस मी एका घरी गेलो, संध्याकाळी 6-6:30 बघण्याचा कार्यक्रम चालला होता आणि तिथं मी जोरात बोललो की जर हिच्याशी माझं लग्न होतंय तर मी हिला उदयनराजे भोसलेंच्या विरोधात उभं करणार. ते त्या काकाने ऐकलं, म्हणे नाही 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 हे खरं आहे का? हो म्हटलं, माझी पत्नी झाल्यानंतर तेच करायचंय. इतिहासामध्ये नोंद पाहिजे की छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या विरोधामध्ये एक बाई गेली, ती अभिजित बिचुकलेंची पत्नी होती. ते म्हणले नाही नाही, संपला कार्यक्रम. आणि ही बिचारी मला हो म्हटली, मला लढायचंय. वा. आणि म्हणून अरे वा, छान छान. असं नक्की काय तुम्हाला खुपलं म्हणून स्वतःला इतकं टफ व्हावं लागलं? मला जर इथं कीर्ती ठेवून जायचं आहे तर मला काहीतरी भक्कम करावं लागेल. आणि भक्कम करायचं असेल तर महापुरुष, आई वडिलांचे संस्कार, संत यांच्या सगळ्या विचारांना धरून राष्ट्रीय महामार्ग, राजकारण, हू मेक्स द पॉलिसीज. अच्छा, म्हणून आय वॉन्ट पॉलिटिशियन. अच्छा, म्हणून टफ त्यांनी तुम्हाला केलं. म्हणून झालोय. तुमच्यासारख्या आतून हळुवार, संवेदनशील पण बाहेरून टफ अशा व्यक्तिमत्वाला कॉटन किंग तर्फे एक ॲक्वा टफ भेट. खरंच हा तुमचा ॲक्वा टफ प्रवास आमच्यासाठी खूप प्रेरणा देणारा आहे. तुमचा पुढील प्रवास असाच आनंदी आणि आरोग्यमयी व्हावा ही इच्छा व्यक्त करत तुम्हाला आम्ही देत आहोत अमृत नोनी तर्फे एक गिफ्ट हॅम्पर.
एक काळ होता, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे म्हणायचो. आता बोलल्याने होत आहे रे, फक्त बोललो तरी पाहिजे असा काळ आलेला आहे. फक्त बोलता बोलता करिअर होऊ शकतं ह्याचा चालता बोलता इतिहास असलेले अभिजित बिचुकले यांच्याशी बोलून आज खूपच मजा आली. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी ह्याच वेळी तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे कॉटन किक प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते. साहेब तोडला खूप